तर हाय गाईज, स्वागत आहे तुमचं रावडी बबली यूट्यूब चॅनलमध्ये। तर हे बघा, आजचा आमचा आहे पहिला दिवस आणि आम्ही आहोत आमदार निवासमध्ये। तर हे बघा, हे आहे तो रूम जिथे आम्ही इथे फ्रेश वगैरे झालेलो आहोत। रात्री आम्ही इथे स्टे केलेला आहे। तर हे बघा, तर चला आता इथून फ्रेश होऊन आपल्याला आपण जाणार आहोत मध्ये। तिथे वर्षावासानिमित्त एक कार्यक्रम ठेवलेला आहे। तर आपण जात आहोत आता दीक्षाभूमीला। आणि मित्रांनो, तर मी तुम्हाला आता बाहेरून दाखवते का हा जो आमदार निवास आहे नागपूरमध्ये ते बाहेरून कसा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते। तर आपण इथे फ्रेश वगैरे होऊन मुलं वगैरे सगळेजण बाहेर निघालेले आहेत। खूप मोठा रूम होता, आमची पूर्ण फॅमिली जी आहे ती इथे बघा ॲडजस्ट झाली होती। तर पप्पा मम्मी पण खूपच घाई करत आहेत। तर आता आपण निघत आहोत बाहेर। आणि हे बघ व्यवस्था, तो ये आमदार निवास है। इसमें एकदम अच्छा सुविधा है हम लोग का, और बहुत सारा इसमें फ्लैट जैसा पूरा A to Z है। कम से कम 3 माले का बिल्डिंग है ये। तो अभी हम लोग उधर मीटिंग में जा रहे हैं, उधर बुलाया है उस कमेटी, वहाँ घूमने वाले, और सब तुमको बताऊंगा कैसा कैसा घुमा है, कैसा कैसा नहीं, पूरा हम लोग एंजॉय करने वाले और ब्लॉग बनाते रहेगा, टेंशन मत लो। और बबली को यही चाहता है कि बबली को यूट्यूब का मिले, बस चैनल मिले, हाँ इतनी मेरी ख्वाहिश है। तो गाइज हे बघा, पूर्ण 3 माळ्याची जी आहे तिथे बिल्डिंग आहे आमदार निवास जे आहे ते खूपच मोठं आहे, आतमधून पण बाहेरून पण। हे बघा तुम्ही, हे आहे रिसेप्शन हॉल, पूर्ण बिल्डिंग। हे बघा बाहेरचं लोकेशन आहे हे पूर्ण। सर्व खूप छान गार्डन वगैरे। ही बघा बिल्डिंग गाईज, हे बघा एवढं मोठं आहे आमदार निवास। हे बघा एवढी मोठी गार्डन, एवढं मोठी बिल्डिंग्स आणि हा रोड वगैरे एकदम छान। खूप छान वाटलं नागपूरला येऊन। तर गाईज बघा, मम्मी पप्पा गेलेले आहेत, आता निघालेले आहेत पुढे, आम्ही जात आहोत त्यांच्या पाठीमागे। कुठे यायचं आहे, नागपूर आमच्यासाठी एकदम नवीन आहे। तर चला भेटूया आपण। तर गाईज बघा, आम्ही आता जस्ट ऑटोने उतरलेलो आहोत इथे। या बिल्डिंगमध्ये सभा होणार आहे। तर चला आता मध्ये जाऊन बघूया आपण कशा प्रकारे वर्षावासाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तर चला जाऊया मध्ये। ही बघा माझी कक्षू राणी कशी दिसते, मला कमेंट्स करून सांगा। एनी टाईम आहे ना, सुंदरच दिसते एनी टाईम। तर चला आपण जाऊन बघूया मध्ये काय कशा प्रकारे कार्यक्रमाचं जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। चला रिसेप्शन हॉल आहे, छान आहे ना, किती सुंदर आहे। बघूया चला मध्ये जाऊन आपण कार्यक्रमाचं आयोजन कोणत्या ठिकाणी केलेलं आहे बघूया। आम्ही लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रहो, वर्षावास हा जो कार्यक्रम आहे, बौद्ध धर्मामध्ये 12ही पौर्णिमेचं अतिशय महत्व आहे। प्रत्येक पौर्णिमेचं एक वेगळं अस्तित्व आहे। पण आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा हा जो 3 महिन्याचा कालावधी आहे, हा अतिशय बौद्ध धर्माच्या उत्कर्षाच्या दृष्टीने लागणाऱ्या वस्तू आहेत त्या वस्तू भेट देतात। त्या बदल्यामध्ये बौद्ध भिक्षू धम्माचं प्रवचन देतात, बुद्धांच्या धम्माचं ग्रंथाचं वाचन करतात। हे सर्व काही या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये होतो आहे। आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलनं हाच विषय धरून वर्षावास 2024 मध्ये महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यामध्ये रोज शनिवार रविवार
लाईव्ह कार्यक्रम करण्याचं ठरवलेलं आहे। या निमित्तानं बौद्ध धम्मगुरू, उपासक, बुद्ध विहार विचारानं जोडल्या जातील हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। तेव्हा या सुंदर अशा कार्यक्रमाला बौद्ध गया चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय भदंत हर्ष बोधी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्याबद्दल लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या वतीनं आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो। आणि आपली एक भाग्य वगैरे काही बौद्ध धर्मामध्ये नाही आहे, परंतु कुठेतरी एक लक नावाची गोष्ट असते। आपण लकी आहोत की महाबोधी विहाराचे धम्मगुरू आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तेव्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत। यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून भदंत गुणरत्न महाथेरो जे बुलढाण्याचे आहेत त्यांचे मंचावर या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचे आपण टाळ्या वाजून स्वागत करूया। तसंच माजी कुलसचिव नागपूर विद्यापीठाचे आदरणीय पूरण मेश्राम साहब यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। मित्र हो, अतिशय आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण या ठिकाणी आज आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने धम्म संकल्प करत आहोत। आणि हा धम्म संकल्प करत असताना आपले जे प्रेरणास्थान आहेत, ज्यांच्यापासून आपल्याला एक ऊर्जा मिळते, ती ऊर्जा प्राप्त करण्यासाठी भदंत हर्षबोधी आणि भदंत गुणरत्न महाथेरो आणि सर्वच प्रमुख अतिथी मंडळी या ठिकाणी भगवान बुद्धाला आणि बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी प्रतिमेला त्यांच्या पूजन करत आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, गौतम बुद्धाचा आहे। आपण समोर स्थानबद्ध व्हावं। मित्र हो, तुम्ही मला सगळे पाहत आहात आणि मीही तुम्हाला पाहत आहे, परंतु कि पंचशील ग्रहण करना या नहीं करना चाहिए, लेकिन ये पंचशील विशुद्धि मार्ग है। मानव जाति के इतिहास में ये पंचशील ग्रहण करना यानी पाली में ये उपदेश है, वो ग्रहण करने से कोई धर्म का आदमी है तो बुद्ध हो जाएगा, ऐसा नहीं है। तो ये पंचशील सभी मनुष्य प्राणी ग्रहण करके अपने जीवन में बदलाव लाने का प्रयास करते हैं, इसलिए विशुद्धि मार्ग का उपदेश है। आप सभी लोग हाथ जोड़ेंगे, मैं जैसे जैसे कहता हूँ आप सभी को मेरे कहने के बाद करना है। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। सभी को तीन रत्न की शरणागमन करने के लिए, गौरव करने के लिए, पुण्य अर्जित करने के लिए पाली भाषा में कहा है। हम भिक्खु संघ, बुद्ध धम्म संघ का गौरव करते। आप सभी लोग शांतता के साथ, शुद्ध मन से, पवित्र मन से हाथ जोड़कर बुद्ध वचन को सुनने का प्रयास करेंगे। इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विचारण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्ता देव मनोसानं बुद्धो भगवा स्वाखातो भगवता धम्मो संदिटिको अकालिको ये पासिको वनयको पश्चातं वेदितव्यो वियुइति जो पटिपन्नो भगवतो
सावक संगो उजपटिपन्नो भगवतो सावक संगो यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सामीजिपटिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरीसयुगानि अट्टपुरीसपुगला ये स भगवतो सावक संगो संगं पूजेमि अतायिमाय पटिपतिया जाति जरा मरणं परिमोचसामि हीना मामे बाल समागमो संगं समागमो तु यावनिब्बाणपतिया देवो वसतु कालेन सस्व संपत्ति हेतु च प्रियतो भवतु राजा भवतु धार्मिको इमाय बुद्ध पूजाय। यानंतर ज्यांनी आपल्याला त्रिशण पंचशील या ठिकाणी प्रदान केलेला आहे असे महाबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय भदंत हर्ष बोधी यांचं स्वागत करण्यासाठी मी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे संचालक आदरणीय राजू मून आणि आमचे मुंबईचे प्रति आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय। त्या सोनकांबळे परिवार असा आहे की ते पूर्ण परिवार आला आहे, त्यांच्या 4 मुली आहेत, त्यांचे 4 जावे आलेत। त्यांचा बोईसरला फार छान मोठा उद्योग आहे आणि त्यांची संकल्पना आहे 28 बुद्ध विहार ते स्वतःच्या पैशाने बांधणार आहे। म्हणून आपण घंटेजींच्या हस्ते आपण त्या सोनकांबळे परिवारासाठी सत्कार करतो। सत्काराचं कारण असं आहे, ते काय सत्कारासाठी इथे आले नाही, मी त्यांना जबरदस्तीने इथं बोलून घेतलं। त्याचं कारण असं आहे की यावेळेस लॉर्ड बुद्धा टीव्ही सुरू झाल्यानंतर आता जवळपास आपण 22 राज्यातल्या सर्व केबल नेटवर्कवरती लॉर्ड बुद्धा टीव्ही दिसते। याच्याशिवाय आपण मागे 31 तारखेला OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केला। लोक आता मोबाईलवरही तुम्ही लॉर्ड बुद्धा टीव्ही पाहू शकता, तुम्ही यूट्यूबवरही लॉर्ड बुद्धा टीव्ही पाहू शकता। असं कुठलंही माध्यम आपण सोडलेलं नाही ज्याच्यावर लॉर्ड बुद्धा टीव्ही नहीं है। इसके लिए मैं पूरे भिक्खु संघ से विशेष रूप से महाबोधि चैरिटेबल ट्रस्ट बोधगया, डॉक्टर आम्बेडकर भवन, इंटरनेशनल बुद्धिस्ट पार्लियामेंट बोधगया की ओर से सोनकांबळे परिवार का तहे दिल से स्वागत करना चाहता हूँ। विश्राम साहब आप भी आइए। कार्यक्रम जो आहे तो वरती चालू आहे आणि म्हणजे कार्यक्रम जो आहे तो संपण्याचा त्याच्यामध्ये आहे। म्हणून आम्ही आता आलेलो आहोत खाली। मम्मी पप्पांचे जे आहे ते स्वागत झालेलं आहे। तर बघा आता आपण आलेलो आहोत खाली रिसेप्शन हॉलमध्ये आणि आता बघूया पुढे काय प्रोग्राम कशा प्रकारे जो आहे तो सेलिब्रेट होतो। तर पुढे ब्लॉग जो आहे तो तुम्ही कंटिन्यू केला। ते बघा बंद करतो बघा हॉटेल केवढा मोठा आहे मधून पण रिसेप्शन वगैरे। हे बघा जे इथे बसलेत जेवायला जेवणाची सोय केलेली आहे वर्षावासानिमित्त इकडच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी। आणि बघा कशी आहे अजय भाजी, छान आहे, टेस्टी आहे। ठीक आहे चला आता आपण पण जेवण करून घेऊया। हॉटेल कसं वाटलं मित्रांनो नागपूरचं आहे, किती छान हॉटेल आहे बापरे, मला तर फारच आवडलं। पूर्ण साफसफाई वगैरे एकदम छान। बसलेलो आहोत याच हॉटेलमध्ये जिथे आम्ही आलेलो आहोत वर्षावासानिमित्त जिथे कार्यक्रम ठेवलेला आहे। हे बघा अजय
जेवण करत आहेत आणि त्यांनी जे आहे ते बाहेरचा नाश्ता नव्हता केलेला, कारण की त्यांना तेव्हा भूक नव्हती. ते बोलले का नाही, नाश्ता जो आहे तो मी वेळेवर केला नव्हता. मी 12 वाजता नाश्ता केला आहे आणि आता 1 वाजला आहे, तर मला तर सध्या खायचं नाही आहे, कारण की मला भूक लागली, मी जेवून घेतो. म्हटलं ठीक आहे चालेल, जेवण करून घ्या. तर अशा प्रकारे नागपूरमधले जे हे कार्यक्रम आहे आणि जे हॉटेल आहे खूप छान आहे आणि खरंच खूप छान वाटलं नागपूरमध्ये येऊन. नागपूरमध्ये खरंच मित्रांनो फारच छान हॉटेल आणि जे कार्यक्रम वगैरे आहेत ते आहेत. तर आपल्याला जे आहे ते आता बघायचं आहे, दीक्षाभूमी बघायची आहे आता सध्या. जे बघण्यासाठी मी आलेली आहे ते म्हणजे दीक्षाभूमी. तर दीक्षाभूमीला जाणं अजून बाकी आहे. तर बघूया आता मम्मी पप्पा किती वाजता कार्यक्रमामधून बाहेर येतात. आणि हे बघा हॉटेल बघा तुम्ही, किती छान आहे हॉटेल. पूर्ण रिसेप्शन हॉल वगैरे किती छान. आणि हे बघा आपले जे सोबत होते मंडळी ते फोटोशूट करत आहेत. आणि हे बघा अजय बसले तिथे तक्षूला घेऊन. तक्षू, खूप छान कार्यक्रम झालेला आहे आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि कार्यक्रम जो आहे तो संपलेला आहे. तर यांनी व्हेजमध्ये जेवण बनवलं आहे, भाजी ठेवली, चणा मसाला, वाव फुलेलं वांग आहे ताजा. ही माझी फेवरेट डिश आहे. तर चला फटाफट जेवण करून घेऊया, खूप भूक पण लागली आहे. 12 वाजता जेवली होती तर 3:30 वाजलेत. तर चला जेवण करून घेऊया. तर गाईज बघा आता कार्यक्रम जो आहे तो समाप्त झालेला आहे आणि मी जे आहे ते जेवण वाढून घेतलं. बघा भूक लागली खूप, 3:30 वाजले, 3:45 झाले म्हणजे. तर त्याच्यामध्ये आहे डाळ आहे, कढी आहे, आंबट कढी, वांग्याचा मस्त भरलेला वांगे वगैरे आहे, चणा मसाला आहे. तो पण खूप छान स्वादिष्ट आहे. आणि पाऊस नाही ना, भरपूर पाऊस आहे चालू बाहेर. आणि नागपूरमध्ये खूप पाऊस चालू आहे बाहेर. चला आता कार्यक्रम संपलेला आहे, जेवण करून घेऊया. तुम्हीही जेवा. बाय. माझा मम्मी पप्पा पण जेवण करत आहेत. तर गाईच बघा आता जेवण झालेलं आहे जस्ट आणि आता मी खात आहे आईस्क्रीम. आईस्क्रीम बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी आलेलं असेल. खात आहे, जेवण झाले खूप छान. व्हेजिटेबल होतं पण खूप सुंदर आणि खूप टेस्टी जेवण होतं. मजा आली इथे. खरंच छान कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे. तर गाईज बघा आता जेवण झालेलं आहे, आईस्क्रीम पण खाल्ली, सगळं काही कार्यक्रम जो आहे तोही आटपलेला आहे आणि सर्व आशीर्वाद गाथा वगैरे सर्व काही कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे. खूप सुंदर प्रकारे वर्षावासाचा कार्यक्रम जो आहे तो ह्या हॉलमध्ये घेण्यात आलेला होता आणि मस्त कार्यक्रम झाला. भंतेजी पण छान होते. तर मित्रांनो आजचा ब्लॉग जो होता आपला, तर आजचा ब्लॉगचा जो एंड आहे तो मी इथेच करते, कारण की आजचा ब्लॉग जो होता पहिला दिवस होता नागपूरमध्ये आपला आणि आपण आलो होतो वर्षावासानिमित्त. या कार्यक्रमाला अनुसरूनच आपल्याला हा ब्लॉग बनवायचा होता. म्हणजे हा जो ब्लॉग आहे तो वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्तच मम्मी पप्पा जे आहेत ते इथे येणार होते. त्यांचा स्वागत समारंभ जो होता तो इथे या हॉलमध्ये नागपूरमध्ये ठेवण्यात आलेला होता. तर हा जो कार्यक्रम जो आहे तो खूप छान प्रकारे सेलिब्रेट झालेला आहे आणि संपन्न झालेला आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉगचा एंड जो आहे तो मी इथेच करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. बघा हॉटेल आहे ओरिएंट ताईभा ना.
ओरिएंट तायबा हॉटेलमधून आम्ही आता निघालेलो आहोत. तर हे बघा छान हॉटेल होतं, जेवण वगैरे पण मस्त झालेलं आहे. आणि नागपूरचे खरंच रस्ते वगैरे तर मला खूपच आवडले. खूप छान शहर आहे नागपूर. हे बघा मस्त एकदम. इथे कोण कोण राहतं मला कमेंट्स करून सांगा.